किती देखली दिसते ग माझी सावळी ग ती. काही म्हणा, तुला कुणाची बी नजर नको लागायला बाई, तुझी स्वतःची बी नको. कसली गोड दिसतेस ग खरंच. सासूबाई जरा बरं. हे ग माझी लाडकी ननंती, ये वंच या बरं या. बस बस शांत, माहेरी आली की नाही तू निवांत बस. सासरे वा, कशाला एवढं ओझं घेता तुम्ही? हा, कंबर बिंबर दुखली म्हणजे, पाय बी दुखले तर काय करायचं? बघू बरं काय काय दिलंय ते. हा, देने वाला जब भी देता देता छोटस आहे, परत करूया. देने वाला जब भी देता देता. केवढं मोठं गिफ्ट आहे बाई. कोणतं घेऊ ग यातलं? काऊ तशी तर सगळे गिफ्ट माझीच आहे म्हणलं तरी हरकत नाही, हाय ना? एकानं तुझं भागणार आहे का बाई? सगळेच ठेव तू. काय डायलॉग घेतलाय सासूबाई, रोज लागणार हा तुमचा. आणि पहिल्यांदा ही जयंती तुमचं ऐकणार. जयंती, अगं हे सगळं सावलीसाठी दिले तिच्या सासरच्यांनी. हो का? अहो असं काय करता तुम्ही मला सांगा. ती मेंढळी मंडळी काय छोटी मोठी आहेत का? एवढे श्रीमंत लोक आहेत ते. आणि त्या श्रीमंत फॅमिलीची ही आपली श्रीमंत सून झाली हो. तिला काय करायचे अशा चिरकुट गोष्टी? हा, सगळं ना माझच आहे. तसं बी मी सावळीची लईच फेवरेट वहिनी आहे, हाय की नाही? हा, हॅशटॅग फेवरेट, हॅशटॅग ननंद भाऊजे, हॅशटॅग लव माय फॅमिली, हॅशटॅग तेरा है वो मेरा है. तुला एखादी गोष्ट हवी तर सांग बाई. नाही दिली तर दिली. कैसे कैसो को दिया है ऐसे वैसो को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे. आता कळतंय सूर्य पश्चिमेकडून कसा उगवला ते. अप्पू बस, वहिनीला जे काही हवंय ते घेऊ दे. तुझ्या वहिनीच्या एका गोष्टीने कधी समाधान होतंय होय? अरे तिचं समाधान करायचं असेल ना तर आपल्याला स्वतःला गहाण ठेवावं लागल, नाही तर इकून तरी टाकावं लागल. असू दे दादा, तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. बरं आई, रात्रीच्या स्वयंपाकाचं काय करायचं? सांग की, चल मी आवरते. बघते साऊ. अगं माहेर वाशिने कुठं काम करायचं असतं वय? तिलोत्तम, तुम्ही बघितलीत का सारंगची अवस्था काय झाली आहे ते? त्या लहानपणीच्या प्रसंगातून आत्ता कुठे सावरत होता माझा सारंग? पुन्हा खोळ घातलात ना तुम्ही. तुमच्या एका निर्णयामुळे त्याला जर का त्रास झाला तर बघा माझ्याची गाठ आहे. तिलोत्तमात सारंगला काहीही होणार नाही. करा ना, त्या मुलीला फोन करा, तिला सांगा माझ्या घरात परत यायचं नाही, पाऊल ठेवायचं नाही. हा करा, फोन करा तिला. मला ना माझं सारंग खूप महत्वाचं आहे, त्याला त्रास झालेला मला खपणार नाही. तिला सांगा पैसे सांगा, फोन करून त्या पोरीला. तिलोत्तमा, त्या मुलीचं नाव सावली आहे. व्हॉटेव्हर. मी सावलीला फोन करणार नाही आणि तिच्याशी बोलणारही नाही. काय म्हणाला? तिला फोन नाही करणार, तिच्याशी बोलणार नाही म्हणजे? आणखीन काय वाईट व्हायचं बाकी आहे? कसली वाट बघताय? करा फोन. आणखीन किती वेळा तेच तेच सांगू तुम्हाला? आणि मी तुला कितीदा सांगू की सावली सून आहे या घरची. ती या घरची सून नाहीये, मी हे मान्यच करत नाही आणि या जन्मात तरी ती होऊच शकणार नाही या घरची सून. करा ना तिला फोन, करा ना. तिलोत्तमा, मी सावलीला फोन लावणार नाही. मला माहितीये
तुझा माणसांवरचा विश्वास उडालाय. हे सगळं वैभव, हा डोलारा, ही संपत्ती, या प्रॉपर्ट्या, हे पैसे, तुम्हाला आठवतंय ना आपण किती कष्टाने किती मेहनतीने जमा केले ते? का विसरलात तुम्ही? तिलोत्तमा, मी काहीही विसरलेलो नाही. आणि म्हणून मी रिक्वेस्ट करतोय तुला की प्लीज सावलीचा स्वीकार कर. अगं ती एक साधी भोळी निर्मळ मनाची मुलगी आहे. पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच. धन्य आहे तुमची, धन्य आहे. मी खरं सांगते, मी कंटाळले. मी तेच तेच बोलते मगापासून. का एवढं का पुळकाय तिच्याबद्दल तुम्हाला? आणि असेल ना तर आणा, ने बघूया, आणा तिला या घरात आणा, बघूया कोण जिंकतंय ते. घेऊया ना परीक्षा, बघूया ना. तुमचा तिच्याबद्दलचा विश्वास जिंकतोय की माझा तिच्याबद्दलचा अविश्वास?